26 जानेवारीचा दिवस असून या बीचवर जेमतेम 3 ते 4 लोक सोडली तर कुणीच नव्हतं। अनेक लोक तारकर्लीसाठी जातात आणि गर्दी करतात, पण मालवण आणि तारकर्लीच्या मधोमध असणारा हा बीच अनेकांना माहीत नसतो। आम्हालाही माहीत नव्हता। हवं तर तुम्ही याला हिडन बीच म्हणू शकता। वायरीपासून 10 मिनिटाच्या अंतरावर तारकर्ली बीच आणि तिथून पुढे 20 मिनिटाच्या अंतरावर देवबाग, कर्ली नदीचा आणि अरबी समुद्राचा अद्भुत संगम। आम्ही अविस्मरणीय असा सूर्यास्त तिथं अनुभवला। तिथे अनेक पॅराशूट हवेत झेप घेत होते। त्याला एका राईडची किंमत विचारली आणि 2000 रुपये ऐकून आम्ही परतीचा मार्ग धरला। रात्री पुन्हा वायरी समुद्रकिनाऱ्याची शांतता अनुभवली आणि सकाळ उठून मालवणच्या स्कूबा डायव्हिंगसाठी निघालो। इथे स्कूबा डायव्हिंगसाठी अनेक पर्याय आणि पॅकेजेस असतात। तुम्हाला एकाच पॅकेजमध्ये 4 ते 5 राईड करता येतात। साधारणतः 1200 रुपयापासून पॅकेजेस असतात।